आज आपण पाहणार आहोत ताईची जागा कशी पाहिली आहे. नंतर आम्ही चायनीज कोणतं खाल्लेलं आहे, स्वीट मार्कमध्ये गेलो, नंतर गावठी कोंबड्याचं मटण, सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. नक्की शेवटपर्यंत बघत राहा. इकडे आलेलो आहोत, तिथेच इतका भाव चालू आहे आमच्या इथे, म्हणजे 6 लाख रुपये तेव्हा ताईने घेतलेली जागा आहे. आणि सुतार मला आवडते सुतार भेंडी. आणि कोंबड्याचा मटण किती किलो आणला होता, किती किलोचा कोंबडा घेतला आणि त्यात किती किलो झाला ते सर्व रेसिपीसह दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडची बेल आयकॉन नक्की दाबा. नमस्कार मंडळी, मी स्मिता, गावन ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी आलेली आहे बहिणीने, माझ्या मोठ्या बहिणीने, आमच्या ताईने जागा घेतलेली आहे घर बांधण्यासाठी. त्या प्लॉटवर आलेले आहे. इथे जागा आहे 6 गुंठ, पण खूप छान असं कंपाऊंड वगैरे झालेलं आहे. पहिल्यांदाच मी बघायला आलेले आहे इकडे. आणि इथे तुम्हाला एक फार्म हाऊस दिसतोय, मेघा म्हणजे मेघा कॅसेट्स माहिती आहे का तुम्हाला, ज्याच्यामध्ये बरेचसे आगरी लोकांचे गाणे असतात. त्या काकांनी सुद्धा इथे फार्म हाऊस खूप छान केलेलं आहे. बाकीची पण इथे घरं होत आहेत. आणि आम्ही इकडे आलो तर बघा सगळेजण दिसतं. जायचं, चालत जायचं. तो दादा आला, तो बघ दादा, हर्षू दादा आला, आला हर्षू दादा. आ हो, लाल माती आहे. मला गजरा नाही दिला जी, आम्ही बोलणार नाही तुझ्याची. मावशीला गजरा देतेस? सांग मम्माने केला आमच्या बागेतला. मला पण हवं ना, मला पण हवं. किती 8 लाख रुपये गुंठा ना ते? मग 6.25 लाख रुपये गुंठा. हा, 6 गुंठ्याचं बोलतेस ना तू? हा, 6 गुंठ्याचं. आता नाही मिळालं. हो, आता वाढला असेल भाव. 6.5 लाखांनी सांगितलं. अरे गावी कशाला टाकलंस? ओळखीच आहे ना म्हणून. 6.5 लाख रुपये सांगितलं. आम्ही कुठे आलोत माहितीये का? इथे एक आमच्या पेणमधील भुंडापूळ आहे, त्या भुंडापुळाच्या अलीकडे इकडे आलेलो आहोत. तिथेच इतका भाव चालू आहे आमच्या इथे, म्हणजे 6 लाख रुपये तेव्हा ताईने घेतलेली जागा आहे. आणि आत्ता भाव 7.5 लाख चालू आहे. वरती इथेच रस्ता आहे मेन हावे रोड. खाली रोड बीड मस्त आहे ना. मस्त आहे. मग हा 3 कोट्याचा कोणाचा आहे? आपल्या पेंटचा आहे. बांधकाम चालू पूर्ण जास्त जागा असेल ना ती, किती 3 गुंठ? 7 गुंठ काहीतरी जागा आहे. पप्पांना माहिती. छोटासा बुबू बघ, तो बघ. तो बघ बुबू काय करते, तो बघ मस्ती. का जाऊ नको आतमध्ये, जाऊ नकोस. मांजर ती माऊ आणि बुबू कसं मस्ती करते म्हणू. ती बघ तिच्या अंगात. हो, माहिती मला श्यामची बाई. पपई छान वाटत छोटे शरीला. आता हे इकडे बघतील आणि बोलतील असं हे व्हायला पाहिजे, असा बाग लावायचा. पूल तुम्हाला इकडे दिसत आहे का? हा भुंडा पूल आमच्या पेणमधला आहे, ज्याला पुलाला म्हणजे साईडला काहीच नव्हतं, पण आता केलेलं. आणि इतकं छान चालू आहे का. आम्ही बघा घाट काय बांधलंय, घट बांधले ना. आणखीन काय काय घाट, आणखीन काय तिकडनं जायला पाहिजे ना. दिसत हा भुंडा पूल आहे. छान आहे जागा. म्हणजे आपल्या पुलासारखीच आहे. आपल्या जागा कशी आहे आली बघा ही. आता आम्ही ताईच्या प्लॉटवरनं आलेलो आहोत आणि इथे आलेलो आहोत समर्थ मोटर ट्रेनिंग स्कूलच्या ऑफिसमध्ये. म्हणजे कोण आली? पाहत आले मग ओवी आले. आमच्या फार्म हाऊस वरती आलेलो आहोत आता. आणि फुलं बघा किती छान आली आहेत. लावल्याचं काहीतरी चीज झाल्यासारखं वाटतं. कागड्याची फुलं जी आहेत ना ती छान अशी पैकी आलेली आहेत. जास्वंद आहे, तगर आहे, छोटी छोटी झाडं आहेत. ए ओवी, ओवी हा गजरा कोणाचा आहे? म्हणजे ओवीचा या झाडाचा गजरा आहे छान छान ना.
फुलं काढतोय. कशी 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 म्हण्या. हा आमचा फार्म हाऊस आहे. स्मरण, श्री स्मरण म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये समर्थ ट्रेनिंग स्कूल आहे. तुम्ही पाहिलं असेल अगोदर, पण मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेलं आहे. ताईची जागा पाहून आलो. ताईने पहिल्यांदाच आता छानपैकी अशी जागा घेतलेली आहे आणि तसंच आम्हीही सुद्धा ही जवळजवळ साधारणतः 10 ते 11 वर्षापूर्वी ही जागा घेऊन बांधकाम इथे केलं होतं आम्ही. तेव्हा इथे खूप स्वस्त होती. आम्ही ही 2,30,000 भावाने जागा घेतलेली आणि आत्ताचा भाव इथलं साधारणतः 7.5 ते 8 लाख रुपये भाव चालू आहे आमच्या पेणला इथे. पुढे अजून घ्यायला गेलो तर 9 ते 10 लाख रुपये गुंठा सुद्धा चालू आहे. आणि अगदीच आमच्या पेणच्या सिटीमध्ये जर का तुम्ही गेलात ना, पेणमध्येच, तर तिथे साधारणतः 30-35 लाख सुद्धा चालू आहेत. पाहिजे तुला काय पाहिजे तुला, काय पाहिजे? काय आपल्यासमोर काय हवं, काय घेतलं? हाफ घ्या, हाफ मंचुरियन घेऊ. हाफ मंचुरियन्स घ्या, चालेल. मंचुरियन्स बॉल येतील ना त्यात. मंचुरियन हाफ मिळेल का राईस? स्नो तिथे येतं ना पुढं, पण 6 वाजले पुढं सोबा गेलो आ? जेवायला. आता आम्ही थोडंसं खाऊ खायला आलेलो आहोत इकडे. ओई काय करते बॉल पाहिजे. काय कुठलं तो? सूप आया आणि अरे बाबा घेतलं ना तुम्ही अशी गाडी ते का पैसे साईडला राहते. गाडी नाव नाही केली त्या गाडीचं काय गेलं पण सांगते नसेल तर मग डायरेक्ट कंप्लीट करायची पोलिसांना. हो मग काय करणार. सूप यायला जंगलमध्ये, जंगल इथे एक चायनीज आहे तिथे सूप यायला. ओवी आणि पप्पा बघा एक सेम बसले. कशी जसे पप्पा करतील ना तशी ओवी करते आमची. ओवीला काय आवडतं? शूप आवडतं, शूप. आणि काय ओवी काय घेते? टाइमपास. आम्ही आत्ता टाइमपास मागवलाय. नूडल्स आणि शेजवान चटणी. तिखट आहे ना, मग कशाला खाल्लंस? इथे आम्ही सूप मागवलाय व्हेजिटेबल 1/2. हो, सूप आला, सूप. आता इथे तुम्हाला आलेले आहे. कोणता घेतला राईस आपण? ओ पनीर फ्रँकी बनव. रोल किती होईल? गरम आहे 15 बघू. मिनटं 10 मिनटं. ओ हा राईस कुठला आहे? मंचुरियन. मंचुरियन राईस आणि ग्रेव्ही आहे इथे ना, बॉल्स आहे. आता आमचं सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे. घरी जाऊन तुम्हाला आज गावठी कोंबड्याचा मटण कसं करतात ते तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बाहेरून नाही केलेलं. आता आमचं खाऊन झालेलं आहे. आता आम्ही घरी जाऊन गावठी कोंबड्याचं मटण कसं बनवायचं आहे ते तुम्हाला रेसिपी दाखव. जंगल जंगल पत्ता चला है, पत्ता चला है. काय देऊ ओवीला? मी आलेलो आहोत आदर्श स्वीट मार्कमध्ये. इथे बघूया काय काय स्वीट मार्कामध्ये काय काय घेतोय. काय घ्यायचं? ओवीने काय घेतलं? पॉप नसतं खायचं. अहो इकडे. ओ काळा खजूर घ्या ना. ओ तुला कुठली हवे? ही हवे. हां चालेल, ती घेऊया. मँगो मँगो. हां चकली क्रीम नाही आहे, ती चकली आहे. सुतार मला आवडते सुतार.
घरी आलो आहोत. काय काय आणले बाजारातनं तुम्हाला दाखवते. भाजी घेऊन आलेली आहे, छान माठाची भाजी, अगदी कवळी मिळालेली आहे, फक्त 20 रुपये गड्डी, पण खूप अशी ताजी तवाणी आणि गावठी आमच्या पेंडची मिळालेली आहे. पेठा छानपैकी आणलेला आहे. लसूण खूप महाग आहे, 70 रुपयाचा अर्धा किलो लसूण. पेनी माझ्या आवडीची. पनीर, इथे बर्फी आणलेली आहे थोडीशी, आणि हे काळे खजूर, शरीरासाठी खूप गरजेचे आणि उपयुक्त असणारे असे. तुम्हाला आता इथे मी गावठी कोंबड्याचं मटण केलेला देताना दिसत आहे. आणि इकडे आमचे हे फ्लॉवर कापत आहे, जे रश्यासाठी चालू आहे. गावठी कोंबड्याचंच मटण, पण त्याच्यामध्ये रस्सा करणार आहेत आगरी पद्धतीमध्ये. इथे गावठी कोंबड्याचं मटण साठी अशा पद्धतीने आमच्याकडे केलं जातं. भरपूर सारे लसूण टाकायचं, त्याच्यामध्ये तमालपत्र टाकायचे, थोडीशी राई टाकायची आणि थोडं हिंग. थोडीशी राई आणि असं चांगलं असं लसणाला ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्हाला दिसत आहे. झालेलं आहे. इथे हा गावठी कोंबडा मटण टाकलेला आहे. आपण असं मिक्स करून घेणार आहोत. पाणी टाकलं त्याच्यामध्ये, पाणी टाकलं. असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोडं स्लोवरती ठेवायचं आहे आणि वाफेवरती पाणी ठेवणार आहोत आपण. ह्याच्यामध्ये थोडंसं आपण कांदा घेतलेला, तो भाजून घेतलेला आहे, छोटा कांदा, आणि त्या लसणामध्येच मीठ ठेचला होता. आम्ही लसूण मिक्सरला न लावता चांगलं असं लसूण ठेचून घ्यायचं आहे. काही वेळेला सालही न काढता सुद्धा खूप छान लसूण मच्छीला टाकलं तर चांगलं, जास्त उलट चांगलं असतं. आता आपण ह्यामध्ये झाकण देऊन पाणी ठेवणार आहोत. आणि ची नाही खात, त्यामुळे काही कळत नाही, फक्त बनवून देण्याचं काम करते. आपण इथे पाणी ठेवलेलं आहे. आता अगदी 5-10 मिनटं तरी वाट बघूया, कारण की त्याचं छानपैकी वाफेवरती शिजल्यानंतर चव छान लागते अशी सांगतात आमच्या घरामध्ये. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये वाफेवरती पाणी ठेवतो. तर अशाच प्रकारे करते. आपण 5 मिनटं तरी वाट बघूया आणि मग नंतर मग परत एकदा झाकण काढून घेऊ. झाकण जे दिलेलं होतं ते पाण्याचं, ते काढून घेऊया, कारण की आत्ता आपलं बटाटा इथे शिजला असेल. नाही एवढं नको, कमी करा. इथे झाकण काढून थोडंसं ह्यातलंच पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत, गरम पाणी. कारण की हे मटण जो आहे तो थोडा शिजायला वेळ लागतो, बटाटा पण शिजायला वेळ लागेल. त्यामुळे यातलं जे गरम पाणी अजिबातच टाकलं नव्हतं, जे वाफेवरती पाणी झालं होतं तेच पाणी आपण त्यामध्ये ठेवलं होतं. ते जे ताटातलं पाणी होतं ते आत्ता आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे. आपण ह्यामध्ये आत्ता मसाला, मीठ सगळं टाकून घेणार आहोत. इथे 1 किलो मटण असल्यामुळे मी हा 1 चमचा भरलेला असं टाकत आहे. हा आगरी स्पेशल मसाला आहे, कारण की हा मी घरामध्ये बनवलेला मसाला आहे. 1 चमच तिखट असतो मसाला आमचा खूप, आणि रंगही एकदम डार्क आहे, त्यामुळे जास्त टाकायची गरज नाही, कारण खूपच मग तिखट होईल. त्यामुळे मी हा 1 चमच टाकलेला आहे. आपण आता इथे मीठसुद्धा टाकून घेऊया. इथे हा चवीपुरतं मीठ मी घेतलेलं आहे, ते टाकून घेतलेलं आहे. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण द्यायचं आहे. झाकण याचा अर्थ वाफेवरचं जो पाणी परत त्याच्यावरती ठेवायचं आहे अगदी 5 मिनिटासाठी. म्हणजे तो व्यवस्थित असं शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वाटण टाकणार, आगरी स्पेशल काळा वाटण. आपण आता बटाटा टाकून झाल्यानंतर अगदी 2-3 मिनिटामध्येच परत एकदा झाकण हे काढून घ्यायचं आहे. बटाटा शिजलाय का बघूया.
इथे बटाटा चांगला असा शिजलेला आहे. आपण ह्यामध्ये आता आमचा जो आगरी स्पेशल काळा वाटाणा असतो ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. वाटण टाकून झालेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण टाकून झाल्यानंतर अगदी 1 मिनिटासाठी आपण परत वाफेवरती पाणी ठेवून झाकण दिलेलं आहे. 1 मिनिटामध्येच लगेच काढून घ्यायचं, म्हणजे ते वाटण खूप छान प्रकारे सगळे मसाले छान असे त्या मटणाला लागतील. आता आपलं 1 मिनिट झालेलं आहे. त्याचं झाकण आपण काढून घेऊया. असं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते ह्याला आपण लावणार आहोत, म्हणजे ह्याची ग्रेव्ही जी आहे ती छानपैकी अशी घट्ट होईल. कलर बघा किती छान आलेला आहे. हे भाताच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागतो. पण मी खात नाही, असे आमचे सगळे घरातले माणसं आणि बाहेरची, कारण की आगरी पद्धतीतील मटण खाण्यासाठी शेजारची लोक वगैरे अगोदरच सांगतात. ज्या टायमाला आमचं मटण होतं त्या टायमाला मटण खाण्यासाठी स्पेशल म्हणजे येतात सुद्धा. आता आपण इथे मी गरम मसाला थोडासा टाकत आहे. अगदी थोडं टाकायचं, जास्त टाकायचं नाही, तर जास्त वास येतो. आणि आमच्याकडे पोटे गरम मसाला मिळतो तो मी टाकते. तुम्हाला जर घरामध्ये कोणताही केलेला असेल तोही टाकला तरी चालेल. आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 2 मिनिटासाठी गॅस चालू ठेवायचा आहे. हे बघा किती छान प्रकारे शिजलेलं आहे मटण. आमचे आहो इथे चेक करताय. आणि आता आपण फक्त अगदी 2 मिनिटं ठेवणार आहोत आणि गॅस बंद, कोथिंबीर पेरून घेणार आहोत. गॅस बंद करायच्या अगदी 1 मिनिट अगोदर इथे कोथिंबीर आपण टाकून घेऊया. कोथिंबीरची नेहमी देठं वगैरे फेकून द्यायची नाही, कारण की देठांमध्येच जास्त वास असतो. कोथिंबीर सगळ्यांनी टाकून त्याच्यामध्ये, तुम्ही चायनीजमध्ये जर पाहिलात तर देठांचाच वापर केला जातो. इथे आपलं कोथिंबीर टाकून झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया आणि झाकण ठेवूया. अशा प्रकारे हा आगरी स्पेशल गावठी कोंबड्याचं मटण तयार झालेलं आहे. आता दळण घेऊन येते. गव्हाचं पीठ गहू दळायला दिलेले आहेत थत्ते वहिनींकडे. तिथनं गव्हाचं पीठ घेऊन येते, कारण उद्याला चपातीला पीठ नाही आहे. सकाळी टिफिन असतो काव्याचा द्यायला लागतो, ओवीला सकाळी खायला काहीतरी नाश्त्याला, ह्यांना नाश्त्याला. आणि आमच्याकडे तसे तुम्ही म्हटलं तर भाकरी आणि चपाती हा नाश्ता असतो. बाकीचं तुम्ही वरचं खाद्य जे काय आपण म्हणतो त्याला नाश्ता आमच्याकडे म्हटलं जात नाही. आमच्या आगरीमध्ये तर तुम्ही भाकरी सर्रास असते, पण माझ्याकडे चपातीसुद्धा असते. त्यामुळे मला काही करून आत्ता पीठ घ्यायला जायला लागेल गव्हाचं, म्हणजे तुम्ही कणिक म्हणता किंवा काय. तर जाते आहे मी आता. लिफ्ट आहे त्यामुळे प्रश्न नाही आहे. 2nd फ्लोअरला राहतात त्या. तिथे पोचलेलो आपण आत्ता. आहेत का घरात बघायला लागेल पहिले. आहेत, हे राहतात. हे बघा, हे 7.5 किलो गव्हाचं दळण होतं, ते दळून आणलेलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे. आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चाईची बेल आयकॉन नक्की दाबा. असेच नवीन माझे व्हिडिओ पाहत राहा. चला पुढच्या व्हिडिओ भेटूया.